चौकशी भ्रष्टाचाराची चौकशी तुमचं म्हणतोय घेतल्याशिवाय राहत नाही बापाच्या तुमचं म्हणतोय घेतल्याशिवाय राहत नाही अधिकाऱ्यांचा करायचं काम आहे प्रशासनाला बडवा आहे दलित महासंघाचा जय हो बोलो रे बोलो जय बोलो दलित महासंघाचा जय हो मला करायचं नाही कुणाच्या बापाच्या अर्कुंचं म्हणतोय अर्कुंचं म्हणतोय घेतल्याशिवाय राहत नाही अरे अरलीम का पत्ता कड़वा है अधिकाऱ्यांना बडवा है अरलीम का पत्ता कड़वा है रवी केंपोडेचे सगळे टक्के तात्काळ काढून अर्कुंचं म्हणतोय होत नाही फौजदारी सारखा गुन्हा दाखल अर्कुंचं म्हणतोय होत नाही केंपोडे केंपोडे हरियाणाला एक ठेकेदाराचं करायचं संदीप पाटील साहेबांचा नंबर दे त्यावेळेला सुशोभीकरणासाठी आणि रस्ते दुरुस्तीकरणासाठी 100 कोटी त्याच्या अगोदर 160 कोटी आहे साहेब केंपोड्याला ही झाडं जी आपल्या इस्लाम फुलात असताना लावली या 10 महिन्यात आणि तो पैसे कायमस्वरूपी घेते ती झाडं सगळी मिळते परत प्रत्येक बगीचा असेल ती तळंसुद्धा त्याच्याकडेच असणार आणि साहेब खरोखर अन्याय काल समिदादांनी सांगितलं की मी 1 कोटी रुपये आणायला लागलोय आणि निधी कमी पडू देत का समिदादा बरोबर बोलले चांगलं बोलले समिदादांच्या त्याची फोटो पण आहे होता की पोता साहेबांना निवेदन केलं फोटो होता काय सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेला स्थापना होऊन आज 25 ते 30 वर्षात महापालिका पदार्पण करत आहे पण ह्या महापालिकेच्या हद्दीतील अनेक कर धामधुपटीने वाढवले त्या ठिकाणी वृक्ष कर असेल निधी कर असेल करमणूक कर असेल बगीचा कर असेल शिक्षण कर असेल घरपट्टी असेल पाणीपट्टी असेल या अतिवेगाने वाढल्या पण त्या पद्धतीने या महापालिकेत जे अनेक वर्षे तळ टुकून बसलेले भ्रष्ट अधिकारी या ठिकाणाला काही अधिकारी आणि रवी केंपोडे या अनेक वर्षापासून एक ठेकेदार आहे या अधिकारी आणि ठेकेदार मिळून संगनमत करतात याने कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार या ठिकाणाला केला आहे पण काही अधिकारी जे काळे बोके झालेत भ्रष्टाचारी बोके झालेत ही आता सर्रास एखाद्याचा जीव घ्यायला सुद्धा विना झाल्यात असाच ठेका काढलेला हा मिरजे येथील महापालिकेनं मिरजेचं सौंदर्य वाढणारं गणपती तळ म्हणून जे ओळखलं जातंय मिरजेचं एक आदरानं नाव घेतलं जातं त्या तळ्याचं या तळ्यातले मासे अत्यंत वाईट दृष्टीनं मरून गेले त्याकडे जिथं ठेकेदार आहे देखरेखदार आहे याने दुर्लक्ष केलं गेलं आणि संबंधित अधिकाऱ्यांनी पाठराखण करून संबंधित ठेकेदारावर कोणत्याही पद्धतीची कारवाई केली नाही त्यामुळं आज आम्ही महापालिकेला मासे फेक आंदोलन घेऊन आलो होतो पण संबंधित जे अत्यंत चांगुलपणाने आणि चांगल्या पद्धतीने आक्रमक काम करणारे आमचे आदरणीय साबळे साहेब या ठिकाणाला निवेदन घेण्यास आले त्यामुळं आंदोलनात काही त्यांनी आश्वासनं दिली गेली चांगल्या पद्धतीची मी सगळ्या गोष्टी मार्गी लावतो म्हणले त्यामुळं हे आंदोलन या ठिकाणाला मासे फक्त निवेदन देऊन या ठिकाणाला थांबवलंय पण दलित महासंघाने यावेळेस ठरलं होतं की जे मेलेले मासे आहेत ते अधिकाऱ्यांच्या अंगावर टाकायचे पण संबंधित आश्वासनामुळे हे आंदोलन इथं थांबलेलं आहे येत्या काही दिवसात जर आम्हाला व्यवस्थितरित्या ज्या काही सुखसोयी आहेत मेलेल्या माशांना जबाबदार धरत ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यावर फौजदारीसारखी कारवाई झाली नाही तर ही मासे पुन्हा असे मेले तर घेऊन येऊन त्या अधिकाऱ्याला रस्त्याला नागडा करून धिंड करणार असा मी दलित महासंघातर्फे इशारा देतो।